सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सोजोडान येथे आई डिंडल देवीच्या पारंपरिक गेर नृत्याला धुलीवंदनाच्या दिवसापासून शुभारंभ झालेला असून दिनांक 9 मार्च 2026 रोजी अक्कलकोवापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेले राजमही मोठी या गावात मनोभावे उत्साहाचे वातावरण दिसून आले. परिसरासह सातपुड्यातील हजारो भाविकांचे हे नृत्य पाहण्यासाठी हजेरी लावत आहेत. या नृत्याने परिसरातील भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असून पारंपरिक व अनोख्या पद्धतीने हे डिंडल नृत्य सुरू होण्यासाठी शेकडो भाविकांनी पारंपरिक कठोर व्रत या ठिकाणी केलेले दिसून येत आहे. कडाक्याच्या उन्हात पारंपरिक वेशभूषेत बासुरीच्या तालावर अनवाणी केले जाणारे नृत्य विशेष आकर्षणीय ठरलेले आहे. हे नृत्य 1 वर्ष खंड करून पुढील वर्षी आयोजित करण्याची परंपरा आजही गेल्या 300 वर्षापासून कायम असल्याचे या ठिकाणी आयोजकांकडून सांगण्यात आले. हा कार्यक्रम सोजोडान या गावापासून 12 गावांमध्ये यशस्वी करण्यासाठी सोजोडान येथील विजयसिंग पाडवी, अलीविहीर येथील अरुणसिंग पाडवी, प्रेमसिंग पाडवी, रणजितसिंग पाडवी, गणपतसिंग पाडवी, धरमसिंग पाडवी, इंद्रसिंग पाडवी यांच्यासह अनेक तोलामोलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी पूजाविधी योग्यता त्या पद्धतीने झाली पाहिजे म्हणून कमिशनर पाडवी, जगदीश पाडवी, जितू पाडवी, जयसिंग पाडवी, लालसिंग पाडवी, विजयसिंग पाडवी, रवींद्र पाडवी हे पुजारी म्हणून विशेषतः काम बघत आहे व संपूर्ण या ठिकाणी उत्सवाच्या वातावरणामध्ये पुजाऱ्याची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी दिसून येत आहे. यांनी या भव्य आयोजन केलेले असून कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता राजमोही गावाकरिता पोलीस पाटील अशोक वळवी, सरपंच यमुनाबाई पाडवी, जयमल पाडवी, तुकाराम वळवी, नरसिंग पाडवी, उदयसिंग वळवी, काळूसिंग पुजारी, ईश्वरसिंग पाडवी, टेडग्या पाडवी, तुळशीराम वळवी, विक्रम पाडवी, रायसिंग वळवी, अनिल वळवी, जिग्नेश पाडवी, रवी पाडवी व समस्त ग्रामपंचायतीतील राजमोही ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केलेत व आलेल्या पाहुण्यांचे ग्रामस्थ गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले. 11 ते 12 गावांमध्ये हे गेर नृत्य नियोजित असून यामध्ये दिनांक 4 मार्च रोजी अलीविहीर या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आलेली आहे. 5 मार्च रोजी मौलीपाडा या ठिकाणी संपन्न झालेले असून 6 मार्च रतनपाडा, 7 मार्च नाला वडफळी येथे तर 8 मार्च रामपूर तर 9 मार्च राजमोही या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तर या यशस्वी पूर्ण झालेल्या कार्यक्रमानंतर 10 मार्चला तोरंदा गुजरात राज्यात, तसेच 11 मार्चला सतोना, 12 मार्चला मोदलपाडा, 13 मार्चला पाटडी व 14 मार्चला सिरवे या ठिकाणी नृत्याचा समारोप होणार आहे. याप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषाही तयार झालेली होती. सर्व नृत्यात सहभागी झालेले मुलींचे वेश परिधान केलेले एकूण एक धड येथे येऊन त्यांच्या गळ्यातील माळ पोत सोडून ते मोकळे होतील. या नृत्यात 500च्या घरामध्ये मुलींच्या वेशातील व मुलांच्या वेशातील या नृत्यात सहभागी झालेले आबालवृद्ध या ठिकाणी दिसून आलेत. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या या डिंडल देवीच्या गैर नृत्याला सातपुड्यातील पारंपरिक संस्कृतीचा अनोखा ठेवा असून कठोर व्रत करून होणारे बासुरीच्या सुरांवर गैर नृत्य सातपुड्यातील भावनिक वातावरणामध्ये निर्माण होऊन चैतन्यमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे. हे पाहण्यासाठी लांब लांबून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत व आपल्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी नवस देखील पूर्ण केला जात आहे. चंद्रकांत चव्हाण, 3G News 24 अक्कलकोवा. अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.
आमची दिंडण माता म्हणून आम्ही संबोधन करतो ती आमची आजोबा म्हणजे जुन्या 300 वर्षाची परंपरा आहे. आजकालची नाही ती आम्ही चालवतो पुढे. तर तिची दरसाल आम्ही साजरा करत नाही. माझे नाव अरुण सिंग सुरेंद्र सिंग पाडवी. मी राहणार अलिवेरचे माझे आजोबा वगैरेंनी ही नाच सुरू केली आहे. तिला 150 ते 200 वर्षाची परंपरा आहे आणि त्या दरसाल साजरा होत नाही. 1 वर्ष गॅप असतो त्याला. 1 वर्षासाठी आम्ही पुढे घेऊन चालतो असं. तर ही जी देवता आहे जागृत देवता, लोकांची अपार श्रद्धा आहे या देवतेवर. श्रद्धा असल्यामुळे हे सर्व नाचायला जे येतात ते मनामध्ये काहीतरी उद्देश ठेवून येतात नाचायला आणि त्यांचे उद्देश पूर्ती झाल्यावर ते काहीतरी त्यांचे काय असेल मन्नत वगैरे ते सुटतात. तर ते त्याला 8 दिवस अगोदर आमच्या इथे त्यांना दाखल व्हावं लागतं. दाखल झाल्यानंतर काही नियम आहेत ते पाळावे लागतात. नियम पाळल्यानंतर तिथे दुसऱ्याला एंट्री किंवा दुसऱ्याला प्रवेश नसतो. प्रवेश हा आणि त्यांना बाहेर जाता येत नाही. त्यांना 8 दिवस नुसतं याच्यामध्ये राहावं लागतं, व्रतामध्ये सोडलं जातं. असं त्यांना बाहेर जाता येत नाही. तर ही श्रद्धा असल्यामुळे देवी देवतेची अपार श्रद्धा असल्यामुळे ती काहीतरी पावते म्हणून येते. हे नाच मागवतात, गावोगावी मागवतात. आणि पुढच्या म्हणजे गावासाठी दाखल व्हायला इथे नाचाच्या दाखल व्हायला कोंबडी, अंड वगैरे, डाळ वगैरे लागते आमच्या परंपरेप्रमाणे. ती घेतल्यावर मग ते दाखल करून घेतो आम्ही पोरांना नाचायला. नाच फक्त मृदंग आणि बासरीच्या तालावर नाचावं लागतं. शिकल्यानंतर बासरी आणि तालावर नाचावं. माझं नाव आहे विजयसिंग गोल्या पाडवी, राहणार सोजणार. आमच्या गावाचं मी थोडं माझं ही देवी देवता में बाठी रे तो जालो है त्या खातुरा में दयाली चाली रही है जागृत ने सुटाने जो आम की म्हणून आम परंपरा रूढी चालू काढला. ही नाचा आवला सुरुवात आम पहिला गादी टाकता कांबलो फातो हा ते पूजा विधि के नगारो ठोकीने वाजता आता पोरे टोलवाते हैं. टोलवाया नंतर आते एकूता आम त्याने पहिला बंसारीपूर एकूता त्याने 5-6 दिन नाची नाते आम त्या बोली दी है त्या नाम दिन पे कौवा आती ने एक तोड़ूम ली जाता है. एक तोड़ूम थोड़ी आवी त्याने धीरे धीरे ओली दी त्यान राज्य देता उंगौला उंगल राज्य देता है. तीन दिन उंगी नाती 12-1 बजे त्यान छुट्टी देता बोली वाला को जाता है.
आता धीरे दी पाणा दी आमा आवता ते 5-11 वाजे लोग ती हजर भी जाता नंतर आते त्या नाखी देता कुकड़ों लागी तुमने भाई आते प्रत्येकाले दिन के नाचनाराले आणि कुकड़ों लागे है लेकिन आखिर त्या पूजा विधि कहता हाँ 3 नंतर आते यहाँ ले नाचा खातर उभी कहता है उभी तीन आते यहाँ आमा नाचना 9 चाला आखते हैं 9 चाला नाची नाते पूरा कहता है याले ते आमा रूढ़ी टूटी ना मनोने ये यहाँ बीरा गांव कहा जाए का एक दिखना मांगा जाती है ત્યાં भी मनुष्य पूर्ण के है मनोने बीरा गांव वाला भी ले जाता है त्या खाते गाँव ले फिरता है लोग हाँ बीरा गांव वाला भी मांगनी कहता कामा है भी ये जो बोरखत मिला जो आखिर याद ली जाता है हथियार ले फिर गाँव फिरे यहाँ आए तुकाराम वडवी आज सोडा गाँव में देखे इंडोर यहाँ कार्यक्रम सुरुवात वेली है तीन वरिष्ठ डाया है विजय सिंह बाबा आणि अरुण बाबा और इतर गाँवकरी मंडळी बठा डाया वती से आज राजमोवी गाँव में डिंडर यहाँ आज 40 ते 45 वर्षानंतर राजमोवी गाँव भाग्यमाली आणि राजमोवी गाँव भाग्यमाली का सेवा केलेलो आणि डिंडर यहाँ सेवा केलेलो खातर हमने लाभ सुख शांति मिला जो दिव्याखीने यहाँ ले गाँव में नाचावलू खातुरे भाग्य मिला मनोने मठा गाँव कर्यावती से सोडण गाँव वाला डाया भी आणि इतर परिसर में खाणाऱ्या भाविक भक्तां भी आई मनापासून धन्यवाद की हूँ एक माता अगला चालीन भी हमने आशीर्वाद दे आणि सेवा केलेलो सहभाग दे ओपन जाकीने मठा डाया पे मन व्यक्त की हूँ जय आदिवासी जय यहाँ मुगी जय डिंडोर माता।